विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये आपल्या महामाया बुद्धविहारामध्ये धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ देशनेला आपण वेगवेगळ्या विषयाच्या द्वारा रोज श्रवण करत असतो। तथागतांचा धम्म आपल्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी आहे। ज्या ज्या मनुष्यांना सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात, तर ते लोक आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असतात। भगवंताचे उपदेश वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळ्या ठिकाणी भगवंताने उपदेश दिले। तसे अनेक प्रश्न सुद्धा भगवंताला विचारले गेले, त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा भगवंताने आपल्या देशनेच्या द्वारा दिलेली आहे। आज या प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये आपण मांस मत्स्य ग्रहण करावे किंवा ग्रहण करू नये, किंवा भिक्षूंना आपण मांस द्यावं किंवा देऊ नये, अशा प्रकारे मनुष्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत असतो। त्याही काळामध्ये होता, आजही निर्माण होतात किंवा भविष्यामध्ये सुद्धा निर्माण होत असतील। तर आपण थोडं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला जाणलं पाहिजे आणि त्यानुसार आपण निर्णय घेतला पाहिजे। खरं तर मांस खावे किंवा मांस खाऊ नये हा तर एक पहिली गोष्ट तर हा वैयक्तिक भाग आहे, म्हणजे प्रत्येकाचा, उपासकांचा सुद्धा तो एक वैयक्तिक भाग आहे आणि भिक्खूंचा सुद्धा तो एक वैयक्तिक भाग आहे। राहिला प्रश्न म्हणजे उपासकांनी भिक्षूंना द्यावं किंवा देऊ नये, तर हा सुद्धा एक वैयक्तिकच भाग आहे। मांस द्यावं किंवा मांस देऊ नये हा सुद्धा एक वैयक्तिक भाग आहे। परंतु कोणत्याही प्रकारचं भोजन देत असताना आपल्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होऊ नये। भोजन देण्यामागचा जो उद्देश आहे, तर उद्देश हा शुद्ध असावा, परिशुद्ध असावा, निर्मळ असावा। आपण जर भोजन समजा देत आहे, असं वाटलं कुणाला की आपण दिलं पाहिजे, आणि भोजन केल्यानंतर जर समजा पश्चाताप होऊ लागला आपल्याला, अरे उगाच दिलं, द्यायला पाहिजे नव्हतं, जर समजा कोणी म्हटलं तुम्ही कशाला दिलं असं म्हटल्यानंतर जर आपल्या मनामध्ये पश्चाताप होत असेल, तर
त्या भोजनाचा काही सुद्धा लाभ होत नाही. ज्या भोजनामुळे आपल्याला पश्चाताप होत असेल, ज्या भोजनामुळे आपल्याला दुःख होत असेल, ज्या भोजनामुळे आपल्याला पीडा होत असेल, तर अशा प्रकारचं भोजन आपण देऊ नये. तर भगवंताच्या सिद्धांताला अनुसरून जर आपण विचार केला तर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आमगंध नावाचं एक सूत्र आहे. तर त्यामध्ये विश्लेषण करत असताना असं म्हटलं की काही साधू मुनी 3 महिन्यापर्यंत हिमालय पर्वतावरती राहत असतात, ध्यान मनन चिंतन करत असतात आणि तिथे जशा प्रकारचं मिळेल तशा प्रकारचं ते अन्न ग्रहण करत असतात. मग कोणी 3 महिन्यापर्यंत, कोणी 6 महिन्यापर्यंत, कोणी 9 महिन्यापर्यंत अशा प्रकारे त्या जंगलामध्ये वास्तव्य करत असतात. तर मग जे काही कंदमुळे असेल, कारण जंगलामध्ये काय मिळणार आहे, कंदमुळे मिळणार आहे, त्यानंतर फळं मिळणार आहे, फळं कंदमुळं या पद्धतीने ते आपली उपजीविका करत असत. आणि त्यांना असं वाटलं की आता काहीतरी आपण थोडंसं खारट तिखट खायला पाहिजे, तर मग ते नगरामध्ये येत असत. तर नगरामध्ये मग त्यांना जशा प्रकारचं भोजन असेल तशा प्रकारचं ते भोजन ग्रहण करत असत. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण चिंतन केलं मनन केलं तर यज्ञ केले जात असत आणि यज्ञामध्ये मुख्य स्वरूपामध्ये बकऱ्या असतील, कोंबडे असतील, गायी असतील किंवा आहे की नाही प्राण्याला मारलं जात असे. आणि मारण्याचा उद्देश काय असायचा, कशासाठी मारलं जायचं, खाण्यासाठी. यज्ञ करण्यामागचा उद्देश काय होता, खाण्यासाठी. कारण त्यांची धारणा अशी होती की यज्ञामध्ये जे काही पशु आणि पक्षी असतात त्यांना मारणे, मद्य ज्याला सोमरस असं म्हटलं जायचं, मद्य सेवन करणे आणि तशा पद्धतीने मौजमजा करणे. यज्ञ करण्यामागचा एक पुण्याची भावना असायची. अन्य लोकांसाठी काय असायचं की पुण्य असायचं, ते की पुण्य करण्यासाठी आपण यज्ञ करत आहोत. परंतु यज्ञामध्ये सहभागी असणारे जे ब्राह्मण असायचे तर ते मात्र नंतर ते मांस खात असत. त्यांचं ते नित्यक्रम चालत असे. आजही बघा, आता यज्ञ केला जातो पण यज्ञामध्ये आता पशूंना बळी दिली जात नाही, तर म्हणजे पिठाचे बनवले जातात आणि त्यांना सुद्धा ते म्हणजे कापला जातो. प्रतिकात्मक रूपाने आजही यज्ञ तसा केला जातो. आणि म्हणजे हजारो वर्षापर्यंत हे ब्राह्मणांचं चालायचं. परंतु जेव्हा भगवंताने ज्ञान प्राप्त केलं आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवंताच्या शिलामध्ये पहिलं शिला आहे की मी कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या करणार नाही, असं सील आहे. आणि त्यामुळे मग तो विरोधाभास होत असे. ब्राह्मण लोक यज्ञामध्ये प्राण्यांची हत्या करायचे आणि भगवंत इकडे सांगायचे की कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या करू नये. असं केल्यामुळे ब्राह्मणांचा हळूहळू हळूहळू विरोध होऊ लागला आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की अरे, श्रवण गौतमाला लोक मानू लागले, त्यांचा सत्कार करू लागले, त्यांचा आदर करू लागले आणि आपला तर कोणी आदर करत नाही, आपला कोणी सन्मान करत नाही, सत्कार करत नाही. आणि त्यामुळे त्यांनी हळूहळू यज्ञामध्ये पशूंना बळी देणं संपवलं, नष्ट केलं. आणि आज घडीला जर आपण बघितलं तर कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हत्या केली जात नाही. आणि जेव्हा भगवंताच्या सिद्धांताला अनुसरून भिक्षू जीवन जगू लागले, परंतु जेव्हा भोजन दिलं जायचं प्रसंग बघा कसे येतात. मग त्यांनी आपल्या मनामध्ये कट्टरता तो भाव निर्माण केला की आपल्याला कुठल्याही प्रकारे प्राण्यांची हिंसा करायची नाही. आणि लोक जेव्हा भगवंताला भिक्खू संघाला भोजनदान देऊ लागले, अनेक उदाहरण आहेत असे. जसं मी त्या दिवशी तुम्हाला सामावतीचं सांगत असताना ऐक नाही, ती सुरुवातीला म्हणजे राजा जी दुसरी जी राणी असते
ऐकलं. ती दुसरी राणी आपल्या सेवकांना म्हणजे राजांना सांगते की बघा, की तुमच्यासाठी जर हिला भोजन बनवायला सांगितलं या कोंबड्यापासून तर ते काही बनवणार नाही, परंतु हेच भोजन जर भगवंतासाठी किंवा भिक्खू संघासाठी जर बनवलं तर ही लगेच करेल. आणि तसं ते होतं पण. किंवा भगवंताला अनेक वेळा रोहित मत्स्य म्हणजे रोहित नावाचे मासे असायचे, तर त्या रोहित माशाचं भोजन दिलं जायचं. असे अनेक उदाहरण आहेत, त्या उदाहरणामध्ये दिलं जाय असं साहित्यामध्ये आपण बघतो. तर रोहित मत्स्य भगवंताला दिलं जायचं. आणि म्हणजे भोजनाचा जो उद्देश आहे, उद्देश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही भोजन कशासाठी देता किंवा भोजन देण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे. नियम असा आहे की पात्रामध्ये जे दिलं ते खायचं. एक नियम काय आहे, जे पात्रामध्ये दिलं ते खायचं. त्याच्या समोर असंही आहे, जर पात्रामध्ये ऑप्शन आहेत, पात्रामध्ये ऑप्शन आहे, एका बाजूने म्हणजे मांस मत्स्य आहे, दुसऱ्या बाजूने व्हेजिटेरियन आहे, तर ते मग खानावरती डिपेंड आहे. जो खात असेल तर त्याच्यावरती ते डिपेंड आहे की त्याने खावं किंवा नाही खावं. परंतु जंगलामध्ये राहणारे जे काही भिक्षू असायचे पूर्वीच्या काळामध्ये किंवा आजही, तर मोस्टली मांस मत्स्य ते सेवन करत नाही. जर समजून घ्या कोणाचं समशानिक धुतांग असेल, धुतांग असायचे 13 प्रकारचे धुतांग आहे, तर त्यामध्ये एक समशानिक धुतांग आहे, म्हणजे समशानामध्ये वास्तव्य करणे, समशानामध्ये राहणे. जर समशानिक धुतांग जर मनुष्य करत असेल तर भगवंत असे म्हणतात की त्याने मांस मत्स्य सेवन करू नये, जर त्याचं समशानिक धुतांग असेल तर. कारण समशानामध्ये जर ते राहत असेल, समशानामध्ये जर ते वास्तव्य करत असेल, तर त्यांच्याकडून मंगलमैत्रीची भावना होणार नाही. म्हणजे जो मांस मत्स्य सेवन करत असतो तर त्या व्यक्तीकडून मंगलमैत्रीची भावना जशी व्हायला पाहिजे तशा प्रकारची होत नाही. कारण मंगलमैत्री भावना करण्यासाठी आपल्या मनामध्ये करुणा असली पाहिजे, मैत्रीभाव असला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये कोमलता भाव असला पाहिजे, तरच मनुष्य मंगलमैत्रीची भावना करू शकतो. अन्यथा मनुष्य मंगलमैत्रीची भावना करू शकत नाही. कारण प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य मैत्रीभाव कसा करेल. प्राण्यांची हत्या करणारा मनुष्य मैत्रीभाव करणारच नाही ना. कारण जर तो स्वतः प्राण्यांची हत्या करतो तर तो मैत्री भावना करू शकत नाही. मनुष्य प्राण्यांची हत्या का करतो, कशामुळे करतो, कोणत्या गोष्टीमुळे, खाण्यासाठी. उद्देश काय आहे, मनुष्य प्राण्यांची हत्या खाण्यासाठी करत असतो. दुसरी गोष्ट, मनुष्य रागाने सुद्धा प्राण्यांची हत्या करतो, द्वेषाने सुद्धा प्राण्यांची हत्या करतो, मोहाने सुद्धा तो प्राण्यांची, मोह म्हणजे तृष्णा, इच्छा, खाण्याच्या उद्देशाने तो प्राण्यांची हत्या करत असतो. आणि त्यामुळे मनुष्य स्वतः प्राण्यांची कधी कधी हत्या करतो आणि त्या हत्येमध्ये कधी कधी सहभागी होतो. तर स्वतः सुद्धा आपण प्राण्यांची हत्या करू नये आणि प्राण्यांची हत्या करण्यामध्ये आपण सहभागी सुद्धा होऊ नये. म्हणजे प्रत्यक्ष प्राण्यांची हत्या करणे आणि अप्रत्यक्षपणे त्याच्यामध्ये सहभागी होणे, हे दोन्ही प्रकारचं अकुशल कर्म आहे. जसं की मार्केटमध्ये जर तुम्हाला अवेलेबल होत आहे मांस, जर तुम्ही ते खाल्लं जे सदग्रस्तांनी, तर त्यापासून कुठल्याही प्रकारचं असं अपाय नाही, वाईट कर्म नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं वाईट नाही आहे. पण तुम्ही प्रत्यक्ष जर हाताने म्हणजे कापत असाल तर ते मात्र अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे. एकदा देवदत्त भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान, काही नियम तो घेऊन येत असतो. त्यामधले काही नियम असे असतात की भगवान, आजीवनपर्यंत भिक्षूने पासुकुलिक राहिलं पाहिजे. म्हणजे आजीवनपर्यंत जे चिवर आहे, पूर्वीच्या काळामध्ये पासुकुलिक चिवर धारण करायचे भिक्षू. तर मग पासुकुलिक चिवर धारण करण्याचा
जो नियम असायचा, जसं काडी कचऱ्यावरती पडलेले जे वस्त्र असतील, प्रेताला गुंडाळलेले जे वस्त्र असतील, किंवा गर्भवती स्त्रीने वापरलेले कपडे फेकून दिले असतील ते वस्त्र असतील, त्या सर्व प्रकारच्या वस्त्रांना एकत्र करायचं, त्याला शिवायचं आणि त्याला रंग द्यायचा आणि रंग देऊन पुन्हा त्याचं चिवर परिधान करायचं, ज्याला पासकुलिक चिवर असं म्हणतात. म्हणजे ठिगळ्या ठिगळ्यांचा चिवर आपण ज्याला म्हणतो, नाही का, तुकडे तुकडे, जसं ज्ञानज्योती जे आता घालतात, पण ते म्हणजे स्वतः शिवतात तशा पद्धतीने. काय म्हणजे कुड्यावरती इकडे वगैरे काय वस्त्र नसतात, ते उपासकाने दिलेले वस्त्र असतात, परंतु ते तुकडे तुकडे करून तशा प्रकारचं पासकुलिक चिवर वापरतात. जसं आता हे चिवर आहे, याला जर पासकुलिक बनवायचं असेल तर मग जिथे हे चिवर फाटलेला आहे तिथे दुसरा कपडा शिवून घ्यायचा, जिथे फाटलं असेल तिथे कपडा शिवून घ्यायचा. म्हणजे असं शिवून 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 जे तुकड्या तुकड्यांचं चिवर असतं तर त्याला पासकुलिक चिवर असं म्हटलं आहे. तर देवदत्त म्हणतो की भगवान अजन्मापर्यंत भिक्खूंनी पासकुलिक राहावं, ग्रस्तांनी दिलेलं वस्त्र भिक्षूंनी स्वीकार करू नये. तर भगवंत म्हणतात की देवदत्त, ही मागणी तुझी मान्य मी करत नाही. ज्यांना पासकुलिक राहायचं आहे ते पासकुलिक राहतील, ज्यांना सदग्रस्तांनी दिलेलं चिवर घालायचं आहे तर ते चिवर परिधान करतील. हा नियम लागू होत नाही, तो ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की भगवान, भिक्षूंनी अजन्मपर्यंत झाडाखालीच वास्तव्य केलं पाहिजे. तर उपासकांनी जे निवास निर्माण केलं त्या निवासामध्ये भिक्षूंनी राहिलं नाही पाहिजे. भगवंत म्हणतात की देवदत्त, हा नियम सुद्धा लागू पडू शकत नाही. ज्यांना झाडाखाली, गुफेमध्ये, जंगलामध्ये, डोंगरामध्ये राहायचं असेल तर ते तशा प्रकारे जंगलामध्ये, गुफेमध्ये, डोंगरामध्ये, झाडाखाली राहू शकतात. ज्यांना असं वाटतं की आपण ग्रस्तांनी निर्माण केलेल्या निवासामध्ये राहावं तर ते ग्रस्तांनी निर्माण केलेल्या निवासामध्ये राहू शकतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, हा सुद्धा नियम लागू होत नाही. त्यानंतर तो म्हणतो की भगवान, भिक्षूने अजीवनपर्यंत भिक्षाटनच केलं पाहिजे, उपासकांनी दिलेलं निमंत्रण त्याने स्वीकारलं नाही पाहिजे. भगवंत म्हणतात की देवदत्त, हा नियम सुद्धा लागू पडत नाही. ज्यांना असं वाटतं की आपण भिक्षाटन करावं, भिक्षाटन म्हणजे पात्र घेऊन जे दारोदार चारिका करतात, आपण चारिका ज्याला म्हणत असतो, तर भगवंत म्हणतात की ज्यांना असं वाटतं की आपण चारिका करावी, भिक्षाटन करावं, त्याने भिक्षाटन करावं. ज्यांना असं वाटतं की उपासकाने दिलेलं निमंत्रण स्वीकारावं तर ते निमंत्रण स्वीकारत असतील. आणि चौथा नियम होता, तो म्हणतो की भगवान, भिक्षूने अजन्मापर्यंत कधीही मांस मत्स्य सेवन करू नये. तर भगवंत म्हणतात की देवदत्त, हा नियम सुद्धा लागू होत नाही. ज्यांना पात्रामध्ये जे काही प्राप्त होत असेल तर त्याने तशा प्रकारचं ते भोजन ग्रहण करावं. मग कोणी देत असेल, तुमच्या पात्रामध्ये टाकलं, खाणे किंवा न खाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु असा नियम लागू होत नाही. मग मांस खाऊ नये, तर कसं खाऊ नये? मग भिक्षूने मांस कोणतं खाऊ नये? तर भगवंत असे म्हणतात, इच्छा भोजन खाऊ नये, इच्छा भोजन खाऊ नये. जसं आता मी जर म्हटलं की मला मांस खायचं आहे, असं जर मी म्हटलं तर ते मात्र इच्छा भोजन झालं, ते मात्र चुकीचं आहे भगवंताच्या नियमाला अनुसरून. दुसरी गोष्ट, उद्देश भोजन. जर उद्देश भोजन असेल तर ते सुद्धा आपण ग्रहण करू नये. मग उद्देश भोजन काय? जसं आता मला माहीत आहे की आईकडे गेल्यानंतर मला फक्त मांसच मिळणार आहे, असं जर मला 100% माहिती आहे, तर किंवा मी भोजनाला येत आहे आणि हे फक्त मांसच आणणार आहे, ही गोष्ट मला 100% माहिती आहे, तर त्याला उद्देश भोजन असं म्हटलं आहे. तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही ते भोजन ग्रहण करत आहात, तर ते भोजन तुम्ही स्वीकारलं नाही पाहिजे. तिसरं, तुम्ही स्वतःच्या हाताने त्याची हत्या करून खाल्लं नाही पाहिजे. आणि चौथी गोष्ट, तुम्ही अशा प्रकारची ऑर्डर दिली नाही पाहिजे की मला मांस पाहिजे, हे मांस मला तयार करून द्या. तर अशा प्रकारचे 4 उद्देश आहे, एक 4 नियम आहे. या 4 नियमांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ते भोजन जर प्राप्त होत असेल तर त्याचा तुम्ही स्वीकार
करू शकता, अन्यथा त्याचा स्वीकार करू शकत नाही. सहज आपण कुणाच्या घरी गेलो अचानकपणे, ऐक ना, नाही अचानकपणे आपल्या समोर जर त्याने दिलं तर त्याच्यामध्ये काही विषय नाही. जसं माझं उदाहरण सांगतो मी, माझं कसं झालं होतं एकदा. म्हणजे मी भंतेच्या शाळेमध्ये होतो 7वी ते 12वी पर्यंत, ऐक ना, मुळावला. तर तिथे मग भंते सांगायचे असं प्रवचनामध्ये, मांस वगैरे खाऊ नये, असं तसं सगळं प्रवचनामध्ये असत. तर मग सुरुवातीला तर सर्वच लोक खायचे. तर हळूहळू हळूहळू मग ते माझ्या डोक्यामध्ये बसलं किंवा मांस खाल्लं नाही पाहिजे. मग ते हळूहळू हळूहळू पहिलेच तर मी खायचो ना, म्हणजे कमी खायचो. तर मग ते कमी झालं. मग माझं एवढं कमी झालं की मी अंडी सुद्धा खात नसो, म्हणजे बिलकुल इच्छा होत नाही. भंतीने सांगितलं अंडी पण नाही खायची. तर मग आता घरी तर बाजार असायचा, तर बाजारच्या दिवशी आणलं जायचं. मग माझे वडील म्हणायचे की हा आपल्यातला ब्राह्मण आहे म्हणायचे, म्हणजे ब्राह्मण आपल्यातला आहे, हा काही खात नाही. म्हणजे एवढी कट्टरता निर्माण झाली की मग ज्या ग्लासाने समजा त्यांनी कोणी पाणी पिलं तर त्या ग्लासाने मी पाणी सुद्धा पित नाही, म्हणजे पित नसायचो. मग माझी प्लेट त्या दिवशी वेगळी आहे ना, माझा ग्लास वेगळा, म्हणजे बिलकुल असं काहीच नाही आहे. तर मग ते हळूहळू हळूहळू तशी सवय झाली. मग झालो भंतेजी, म्हणजे श्रामणेर झालो. श्रामणेर झाल्यानंतर मुंबईला माझी दीक्षा झाली आणि भंतेजींनी काही श्रामणेर बनवले होते नवीन. आम्हाला बुद्धगयाला जायचं होतं, सर 7-8-10 श्रामणेर बनवले. तर मग त्या श्रामणेरांकडे भोजनदान होतं. मग आम्ही गेलो, भोजनाला बसलो. भोजनाला बसल्यानंतर पूर्ण असे ताट आले मस्त छानपैकी सजून. आणि मग भंतेजीला म्हटलं, भंतेजी मी खात नाही. काय खात नाही म्हणे? हे म्हणलं मटण वगैरे खात नसतो मी. हे कुठं आहे म्हणे मटण, तुम्हाला कुठे झाले म्हणे मटण? हे भोजन आहे म्हणे, तुम्हाला दिलं म्हणे आता. आणि संघामध्ये जे दिलेलं असते ते खायचं असते, जे ताटामध्ये तुमच्या दिलेलं आहे ते तुम्हाला खायचं असते. दुसरं काहीच नाही, फक्त तीच भाजी होती. मी म्हटलं आता तर लई पंचायत झाली, कारण बऱ्याच वर्षापासून ते खाल्लं नव्हतं. तर भंतेला म्हटलं, भंते मी खात नाही, माझी इच्छा नाही, तुम्हाला जेवढं खायचं तेवढं खा म्हणे. आता आम्ही लोकांना काही बनवायला सांगत नाही, कारण जे तुमच्या समोर दिलं त्याचा तुम्ही स्वीकार करा. खाल्लं कसं तरी, म्हणजे म्हणजे असा विषय आहे की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या समोर असते, म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की विनय असा आहे की तुमच्या समोर ज्याला असेल तर त्याचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. भोजन म्हणून तुम्ही त्याचा स्वीकार करत असता, कारण भोजन म्हणून स्वीकार केलं जातं. जसं आता देश विदेशामध्ये श्रीलंका असेल, ऐक नाही, जे थायलंड असेल, किंवा आता जसं उदाहरण सांगितलं रत्नाने किंवा अशा अशा प्रकारचं असतं, तर कंपल्सरीच असते भोजनामध्ये, कंपल्सरी असते. म्हणजे भोजनामध्ये श्रीलंकेमध्ये आता मी 6 महिने होतो, तर मला माहिती आहे. म्हणजे तिथे फिश सुद्धा असते कंपल्सरी भोजनामध्ये, तिथे चिकन सुद्धा कंपल्सरी भोजनामध्ये असते. वेगवेगळ्या प्रकारच्या फिश तिथे भोजनामध्ये असतात. बाकीचं सुद्धा असतं. मग ज्यांना जे ग्रहण करायचं आहे त्यांना ते ग्रहण करतात, ज्यांना ग्रहण नाही करायचं तर ते ग्रहण करत नाही. परंतु मोस्टली जर देश विदेशामध्ये जर आपण बघितलं असेल तर कंपल्सरी मांस मत्स्य सेवन केलं जातं. मग का सेवन केलं जातं, कशासाठी सेवन केलं जातं? तर जसं तिकडे वातावरण असेल, जशा प्रकारचं त्यांचं अन्न असेल. आता श्रीलंकेमध्ये जर समजा अन्नाचा जर विचार केला असेल तर तिथे फक्त भात म्हणजे मुबलक प्रमाणामध्ये मिळतो आणि मत्स्य मुबलक प्रमाणामध्ये मिळतात, कारण त्यांचं जे उत्पन्न आहे तर उत्पन्न तेच आहे आणि त्यामुळे तिथे कंपल्सरी तशा प्रकारे ते अन्न मिळत असते. दुसरी गोष्ट की जे काही भिक्षू बनत असतात तर ते संसारामधूनच येत असतात आणि लहानाचे मोठे जे होत असतात तर ते सर्व प्रकारचं ते अन्न खाऊनच मोठे होत असतात. आणि त्यामुळे जनरली ज्यांच्या चित्तामध्ये तशा प्रकारची भावना असते की या गोष्टी आपण सोडून दिल्या पाहिजे, तरी सुद्धा तो सोडू शकत नाही. कारण जेव्हा कधी कधी संघामध्ये आपण बसत असतो किंवा संघामध्ये जे काही दिलं जातं किंवा आपल्या समोर भोजनामध्ये जे काही दिलं जातं तर त्याचा स्वीकार करणे हा नियम आहे. परंतु 4 गोष्टी जर अपवाद असतील, इच्छा भोजन असेल, ऐक ना, उद्देश भोजन असेल, किंवा म्हणजे आपण ऑर्डर भोजन असेल किंवा हत्या भोजन असेल, तर ते मात्र आपण स्वीकार करू नये. कारण तशा प्रकारे जर आपण स्वीकार केला असेल तर त्याची हानी आपल्याला होत असते. मग आमगंध सुत्तामध्ये जेव्हा अशा प्रकारचे लोक येऊ लागले, म्हणजे ते जे काही प्रवर्जित असत तर ते ग्रहण करू लागले, तर मग त्यांना दोष दिला जाते की अरे भगवंत तर कुठल्याही प्रकारचं मांस मत्स्य सेवन करत नाहीत,
परंतु हे तर साधू संन्यासी मात्र मांस ग्रहण करत असतात. तर भगवंत असे म्हणतात की जे आमगंध आहे, म्हणजे मांस मत्स्याला भगवंताने आमगंध म्हटलं नाही. भगवंत असे म्हणतात की हे तर अन्न आहे, अन्न म्हणून त्याचा तुम्ही स्वीकार करता. आज जर तुम्ही त्याला सेवन केलं तर उद्या सुद्धा तुम्हाला ते ग्रहण करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे काही वेळापुरतं, काही तासापुरतं ते तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी एनर्जी निर्माण करत असते. कारण जिगच्छा परमारोगा, मनुष्याला भूक नावाचा रोग लागलेला आहे आणि अन्न म्हणून त्याच्यावरती तुम्ही स्वीकार केला पाहिजे. जर अन्न म्हणून जर आपण त्याचा स्वीकार करत असेल किंवा अन्न म्हणून जर आपण ते देत असेल तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाप कर्म किंवा पुण्यकर्म नाही आहे. भोजन म्हणून जर तुम्ही देत असाल तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट नाही. परंतु जर दिल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये जर शंका कुशंका उत्पन्न होत असेल, तुम्हाला पश्चाताप होत असेल, तर त्याचा मात्र लाभ होत नाही. जसं शेवटचं भोजन भगवंताला दिलं, कुणी दिलं? चुंद लोहाराने. काय दिलं होतं? सुकर मद्दव. काय दिलं होतं? तर सुकर मद्दव. तर ते दोन प्रकारचं म्हणजे उल्लेख सांगला जातो. तर सुकर मद्दव नावाचं एक फळ असते जंगलामध्ये, म्हणजे मातीमध्ये असं म्हणतात. आणि सुकर म्हणजे सुवर, म्हणजे डुकरांचं मांस असं म्हटलं आहे. तर कोणी कोणी असं म्हणतं की ते डुकरांचं मांस भगवंताला त्याने दिलं आणि भगवंताचं वय 80 वर्षाचं होतं. कारण मांस पचण्यासाठी शक्ती लागत असते आणि ते भगवंताला मांस पचलं नाही, त्यामुळे भगवंताला अतिसार झाला. दुसऱ्या बाजूने सुकर मद्यव जे फळ असते, जमिनीमध्ये ते फळ असते, आता फार क्वचित असतं आणि ते फार प्रमाणामध्ये काही लोक खात नाहीत सुकर मद्यवचं फळ. तर ते फळ सुद्धा किंवा त्या फळाची भाजी, त्या कंदमुळाची भाजी त्याने भगवंताला बनवून दिली होती असं म्हणतात. आणि त्यामुळे भगवंताला अतिसार झाला आणि अतिसार झाल्यामुळे भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले असंही म्हटलं जातं. परंतु भगवंत आनंदाला सांगताना की आनंद, लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होऊ देऊ नको किंवा लोकांना असं वाईट वाटेल किंवा लोक चुंदाला दोष देतील की चुंदाने दिलेल्या भोजनामुळे भगवंताला अतिसार झाला आणि भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले. तर चुंद, असं लोकांना सांग की भगवंताच्या जीवनामध्ये दोन भोजन अत्यंत महत्वपूर्ण आहे. जे माता सुजाताने दिलेली खीर आणि शेवटचं चुंद लोहाराने दिलेलं भोजन. सुजाताने दिलेल्या खिरीमुळे भगवंताला ज्ञान प्राप्त होण्यासाठी मदत मिळाली आणि चुंदाने दिलेल्या भोजनामुळे भगवंत महापरिनिर्वाणाला प्राप्त झाले. म्हणजे दोनही भोजन भगवंताच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंताने म्हटलं आहे. आणि त्यामुळे म्हणजे भोजन आपण काय देतो, कशा पद्धतीचं देतो, तर भगवंत असे म्हणतात की जर तुमची इच्छा असेल ते ग्रहण करण्याची तर तुम्ही ग्रहण करू शकता, अन्यथा ती तुमची इच्छा नसेल तर तुम्ही ग्रहण करू शकत नाही. भगवंताला अनेक वेळा रोहित मत्स्याचं भोजन दिल्या जात असे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट स्वादिष्ट पदार्थ माता विशाखा सुद्धा, अनाथपिंडक सुद्धा किंवा अन्य जे काही उपासक उपासिका होत्या, तर अनेक वेळा भगवंताला तशा प्रकारचं भोजन दिल्या गेलेलं आहे असा साहित्यामध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. आणि त्यामुळे जर तिथे उद्देश भोजन नसेल आणि ते भोजन जर केवळ अन्न म्हणून आपण ग्रहण करत असेल, अन्न म्हणून देणारा व्यक्ती जर देत असेल, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पश्चाताप नसेल, तर मात्र तुम्हाला कुठेही त्याचा दोष लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं तुमचं पाप कर्म होत नाही. आणि त्यामुळे मोस्टली जे काही देश विदेशामध्ये आहे तर तशा प्रकारचं अन्न आहे, त्यामुळे ते ग्रहण करतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे ज्यांना ज्यांना खायचं असेल ते खातात, ज्यांना द्यायचं असेल ते देतात. तो स्वतःचा एक भाग आहे, वैयक्तिक इच्छेचा भाग आहे आणि स्वतः धार्मिक आचरणाचा भाग आहे. परंतु ज्यांना असं वाटतं की आपण मंगलमैत्रीची भावना करावी, ज्यांना असं वाटतं की आपल्या मनामध्ये सर्व प्राण्यांच्या प्रती करुणा भाव असला पाहिजे, मैत्री भाव असला पाहिजे, तर त्यांनी मात्र जर तो अधिक स्वतः जर तशा प्रकारचं प्राण्यांची हत्या करून जर मांस ग्रहण करत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. मग ते ग्रस्तांसाठी सुद्धा चुकीचं आहे. आपण स्वतः प्राण्यांची हत्या करून मांस ग्रहण करू नये. कारण एक प्रसंग आहे बघा, सुप्रियाचा प्रसंग आहे. सुप्रियाला म्हणजे एक भिक्षू, सुप्रिया जेव्हा विहारामध्ये जात असते आणि विहारामध्ये गेल्यानंतर
एक भिक्षू आजारी असतो, तर तो भिक्षू आजारी असताना सुप्रिया विचारते की म्हणते आपला आजार हा बरा होत नाही, काय औषध वगैरे मी तुम्हाला देऊ का? तर ते म्हणतात की हो, औषध तुम्ही आणू शकता. मग काय आणू म्हणते? तर ते म्हणते सांगतात की यापूर्वी जे मी औषध घेतलं होतं, तर ते म्हणजे जे मांस आहे, ठीक आहे, त्या माशाच्या म्हणजे रश्यामध्ये ते औषध टाकून मी घेतलं होतं, तर माझा आजार बरा झाला होता. तर ती म्हणते ठीक आहे म्हणते, मी मांसाचं भोजन घेऊन येते. आणि ती जाते. त्या दिवशी असते उपोषण, पौर्णिमेचा दिवस असतो. तर पौर्णिमेचा दिवस असल्या कारणाने मार्केटमध्ये तिला कुठल्याही प्रकारचं मांस अवेलेबल नसते. आणि ती विचार करते की अरे, आपण भंतेला तर शब्द दिला आणि भंतेला शब्द दिला, तर परंतु आता मार्केटमध्ये तर मांस नाही आहे. मी तर स्वतः हत्या करू शकत नाही आहे, कारण उपसतशीलधारी असल्या कारणाने आज पौर्णिमा आहे, मी उपसत घेतला आहे. पण भंतेना आपण शब्द दिला, शब्द खोटा नाही ठरला पाहिजे. तर असं म्हटलं आहे की तिने आपल्या मांडीचं मांस कापलेलं असतं आणि ते मांडीचं मांस कापून ती सेविकेला सांगते की याचं तू म्हणजे भाजी बनव आणि भंतेना नेऊन दे. मग साहजिक आहे, तिनं स्वतःचं मांस कापल्यामुळे तिला भरून येते, तिची तब्येत खराब होते. ही गोष्ट जेव्हा भगवंताला कळते, तर भगवंताला कळल्यानंतर भगवंत तिथे भोजनासाठी दुसऱ्या दिवशी जातात. तर तिचा जो पती असतो सुप्रिय, तर तो भगवंताला भोजन देत असतो. मग भगवंत म्हणतात की सुप्रिया कुठे आहे? तर सांगण्यात येतं की सुप्रियाची तब्येत बरी नाही आहे. तर भगवंत असे म्हणते की तब्येत बरी नाही, तर मग तिला घेऊन या. तर भगवान ती चालू शकत नाही, चालू शकत नाही, तर तिला उचलून घेऊन या. मग उचलून आणलं जातं. मग सर्व काही हकीकत सुप्रिया भगवंताला सांगते. आता भगवंत तिच्याप्रती मैत्री भावना करतात. बुद्ध असतात, बुद्धांचं ते बल असते. जेव्हा ती भगवंताच्या समोर येते, तर असं म्हटलं की तिचं जे मांस असतं ते पूर्ववत होत असते, ती जखम पूर्णपणे बरी होते. आणि जेव्हा भगवंत विहारामध्ये येतात आणि विहारामध्ये आल्यानंतर संपूर्ण भिक्षूंना एकत्र करतात. आणि कोणत्या भिक्षूने सुप्रियाला मांस सांगितलं होतं, तर मग तो भिक्षू म्हणतो की भगवान, मी तर औषध बनवून म्हणजे ते मांस सांगितलं होतं. भगवंत म्हणतात की ते मांस कशाचं होतं हे तुला माहीत आहे का? ते मांस कशाचं होतं हे तुला माहीत आहे का? तर तो म्हणतो की नाही भगवान, मला काय ते मांस माहिती नव्हतं. तर भगवंत म्हणतात की मोग पुरुषा म्हणजे मूर्ख मनुष्या, ते मांस मनुष्याचं होतं. आणि तेव्हा भगवंत म्हणतात की काही प्राण्यांचं मांस सेवन करू नये. भगवंतांनी निषेध केला त्याचा. मनुष्याचं मांस सेवन केला जात नाही. संसारामध्ये मनुष्याचं मांस सेवन केल्या जात नाही. हत्तीचं मांस कधीही सेवन केल्या जात नाही. घोड्याचं मांस कधीही सेवन केल्या जात नाही. उंटाचं मांस कधीही सेवन केल्या जात नाही. म्हणजे हे जे काही प्राणी असतात, तर या प्राण्यांचं मांस सेवन केल्या जाऊ नये. जसं कुत्र्यांचं काही भागामध्ये केलं जातं, पण कुत्र्यांचं मांस सुद्धा सेवन केल्या जात नाही. बाकी प्राण्यांचं मांस लोक सेवन करतात. तर अशा पद्धतीने काही निषिद्ध प्राणी सांगितले भगवंताने की त्या प्राण्यांचं सदग्रस्तांनी सुद्धा मांस सेवन करतात. जसं वाघांचं मांस लोक ग्रहण करतात, पण असं म्हणतात की वाघाचं मांस सेवन केल्यानंतर तो मनुष्य म्हणजे शांत राहू शकत नाही, कारण ते खूप हिटेड असते असं म्हणतात. आणि त्यामुळे हे जे काही प्राणी असतात, तर या प्राण्यांचं मांस सेवन करणे भगवंताने निषिद्ध केलं आहे. भगवंत असे म्हणतात की आपण आपल्यासाठी आलेलं जे भोजन आहे त्याची शहानिशा अगोदर आपण केली पाहिजे आणि शहानिशा करून आपण ते भोजन ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचे असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळे ज्यांची इच्छा असेल तर ते देऊ शकतात, ज्यांची इच्छा नसेल ते देऊ शकत नाहीत. परंतु प्राण्यांची हत्या केल्यामुळे मात्र त्याचा परिणाम, त्याचा विपाक मात्र आपल्याला मिळत असतो. तो काही विपाक सोडला जात नाही. जर तुम्ही स्वतः प्राण्यांची हत्या करत असाल, स्वतः जर तुम्ही त्याला मारत असाल, तर त्याचा विपाक, त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच मात्र प्राप्त होत असतो. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे जसा आपल्याला स्वतःला जीव आहे, तसा प्राण्याला सुद्धा जीव आहे. जशा आपल्याला स्वतःला वेदना होत असतात, तशा इतरांना सुद्धा वेदना होत असतात. आणि त्यामुळे शक्यतो आपण स्वतः प्राण्यांची हत्या करून मांस आपण ग्रहण करू नये. जर तुम्हाला बाजारामध्ये अवेलेबल आहे, मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, तर ते तुम्ही सदग्रस्त म्हणून त्याचा स्वीकार करू शकता. किंवा तुम्हाला कुणाला द्यायचं असेल
श्रद्धेनं तर तुम्ही ते देऊ सुद्धा शकता. परंतु भोजन दिल्यानंतर तुमच्या मनामध्ये किंतु परंतुचा भाव, शंका कुशंकेचा भाव तुमच्या चित्तामध्ये निर्माण नाही झाला पाहिजे. आणि ते दिल्यामुळे जर आपल्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न होत असेल किंवा आपली श्रद्धा जर नसेल, कधी कधी असं होते की आपण पाहतो आणि आपल्याला ती गोष्ट आवडत नाही आणि त्यामुळे मग आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा बघा निघून जाते. ऐक ना, आपल्याला वाटते अरे हे काही बरोबर नाही आहे, ऐक ना मग हे भंतेजी बरोबर नाही आहेत, ऐक ना मग हे हे खातात ते खातात, याने असं खाऊ नये तसं खाऊ नये, असं लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. जर तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न होत असेल तर द्यायचंच कशाला, द्यायचंच नाही. अत्यंत चांगल्या प्रकारचं आपण स्वादिष्ट पंचपक्वान्नाचं भोजन करायचं आणि पंचपक्वान्नाचं भोजन आपण दिलं पाहिजे. आणि जर तुमच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा किंतु परंतुचा भाव जर नसेल तर तुम्ही देऊ शकता तुम्हाला जे द्यायचं असेल ते. पण प्राण्यांची हत्या मात्र आपण कधीही करू नये, कारण प्राण्यांची हत्या केल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. एक छोटंसं उदाहरण सांगतो 5 मिनिटांमध्ये तुम्हाला की परिणाम कसा भोगावा लागतो. एकदा बघा एक भिक्षू खाटेवरती असे पडलेले असतात आणि खाटेवरती अरंत असतात, दुःखमुक्त असतात, वृद्ध भिक्षू असतात. आणि वृद्ध भिक्षू असल्या कारणाने जर खाटेवरती पडल्यानंतर त्यांची जी हाडं आहेत त्यांची हाडं झोपल्या झोपल्या जागेवर मोडत असतात आणि त्यांचा अक्षरशः आवाज येत असतो. म्हणजे हाड मोडलं की कसा आवाज येतो तसा त्याचा आवाज येतो. मग एक वेळ भिक्षू दुसरे पाहतात, 2 वेळ पाहतात, 3 वेळ पाहतात आणि पुन्हा पुन्हा त्यांची ते हाडं मोडत असतात आणि अरहंत असतात. म्हणजे त्यांचं हाडं एवढे खिळखिळे होतात पूर्ण शरीर, तर त्यांना असं उभं सुद्धा राहता येत नाही. मग बाकी भिक्षू विचार की अरे हे तर अरहंत आहेत, दुःखमुक्त आहेत, मग यांची हाडं बसल्या जागी का मोडत आहेत. भगवंताकडे जातात आणि भगवंताला की भगवान अशा अशा भिक्षूंची म्हणजे बसल्या जागी झोपल्या जागी हाडं मोडत आहेत, भगवान काय कारण आहे. याला निरोगी म्हणजे जे निरोगत्व जे प्राप्त व्हायला पाहिजे तर निरोगी नाही आहे, जाग्यावरती आणि साहजिक आहे. दुःखमुक्त जरी मनुष्य असेल, अरहंत जरी मनुष्य असेल, तर अरहंत असल्यानंतर शरीराच्या ज्या वेदना आहे त्या वेदना फक्त कमी होत असतात. म्हणजे मानसिक ज्या वेदना आहे त्या मानसिक वेदना कमी होतात, शरीराच्या वेदना तर शिल्लक राहतात, कारण शरीराच्या वेदना शिल्लक आहे. फक्त मनाच्या वेदना कमी होत असतात. शरीराच्या वेदना होत असल्यामुळे स्मृती संप्रजन्य युक्त राहून त्या वेदना ते सहन करत असतात. जर भगवंताला अतिसार झाला, भगवंताला वेदना होत होत्या, पण भगवंत आपल्या स्मृतीने त्याला जाणायचे, त्याच्यामध्ये समता ठेवायचे आणि ते भिक्षू सुद्धा समता ठेवत होते. परंतु त्यांना त्रास तर होतच होता आणि त्यामुळे भिक्षू विचारतो की भगवान यांना खूप वेदना होत आहेत आणि का कशामुळे. तर भगवंत मग त्यांचं पूर्वकर्म सांगतात. भिक्षूंनो, मनुष्य जे जे काही कर्म करत असतो त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक तर त्यांना मिळतच असतो. मग पूर्वकर्म सांगताना त्याचं म्हणतात की एक वेळेस हा पारधी होता. पारधी प्राणी पकडणारा आणि प्राणी विकणारा. तर हा पारधी असल्यामुळे याचं काम काय असायचं, शिकार करण्याचं काम असायचं. पक्षी तो पकडायचा आणि पक्षी पकडल्यानंतर ते पक्षी उडू नये म्हणून त्या पक्ष्यांचे पाय आणि पंख तो मोडायचा आणि पाय आणि पंख मोडल्यामुळे ते जिवंत तर असायचे परंतु उडू शकत नसत. असं करता करता तो आपली उपजीविका करत असे आणि तो उपजीविका करत असल्यामुळे एक वेळचा प्रसंग त्याला खूप सारे पक्षी मिळतात आणि त्याला पक्षी भेटल्यानंतर तो विकतो सुद्धा आणि त्याला असं वाटतं की आता काही पक्षी आपण स्वतःसाठी सुद्धा घरी नेले पाहिजे. मग तो घरी घेऊन जातो, त्याचे मस्त छानपैकी भाजी बनवतो आणि आता भोजनाला तो बसणार की तेवढ्यामध्ये एक प्रत्येक बुद्ध त्याच्या दारावरून जात असतं. याने कधीही याच्यापूर्वी दान कर्म केलं नसतं, पुण्यकर्म केलं नसते आणि एका क्षणामध्ये त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो की अरे आपण या भिक्षूंना दान दिलं पाहिजे आणि दिलं पाहिजे. तो कुठल्याही प्रकारचा विचार न करता जेवढं स्वतःसाठी भोजन बनवलेलं असतं ते सर्वच्या सर्व भोजन त्या भगवंताच्या पात्रामध्ये टाकून देतो आणि म्हणतो की भंते, ज्या सुखाचा तुम्ही अनुभव घेत आहात ते सुख मला सुद्धा प्राप्त हो. अशा प्रकारची अनुकंपा, अशा प्रकारची मंगल भावना तुम्ही करा. भंते म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो आणि ते निघून जातात. निघून गेल्यानंतर ते कर्म तर त्याने पूर्ण झालं, पूर्ण तिथे कर्म झालं. तर भगवंत असे म्हणतात की 2 कर्माचा विपाक
त्याला प्राप्त झाला. एक पहिलं कर्म तो प्राण्यांची हत्या म्हणजे पंख मोडायचा, पाय मोडायचा आणि हे कर्म करतो उपजीविका करायचा. परंतु त्याने जे कुशल कर्म केलं होतं ऐक ना, प्रत्येक बुद्धाला जे त्याने दान दिलं होतं, तर त्या पुण्याच्या बलाने, त्या कुशल कर्माच्या बलाने हा मनुष्यभूमीमध्ये जन्मास आला. केवळ मनुष्यभूमीमध्ये जन्मासच नाही आला, तर तो भिक्षू सुद्धा बनला. कारण त्याने आशीर्वाद काय मागला होता? ज्या सुखाचा तुम्ही अनुभव घेत आहात ते सुख मला सुद्धा प्राप्त हो. ते अरहंत आहेत, दुःखमुक्त आहेत, त्या सुखाची अनुभूती घेत आहेत. या कर्माचा विपाक आहे, चांगल्या कर्माचा विपाक तर भेटला. पण त्याने जे अकुशल कर्म केलं होतं म्हणजे पक्ष्यांचे हाडं मोडणे आणि पाय मोडणे, तर त्याच्या स्वरूपाने, त्या कर्माच्या स्वरूपाने हे अरहंत असताना सुद्धा त्यांची हाडं मोडू लागली होती. म्हणजे कर्माचा विपाक हा दोनही प्रकारचा असतो. तुम्ही पुण्यकर्म केलं तर त्याचा परिणाम असतो. तुम्ही जर अकुशल कर्म केलं, वाईट कर्म केलं, पाप कर्म केलं तर त्याचा सुद्धा तो परिणाम असतो. आणि दुसरी महत्त्वपूर्ण अशी गोष्ट, बोधिराजकुमारांचं सूत्र जेव्हा आपण बघत असतो, तर त्याच्यामध्ये जो मनुष्य जे प्राण्यांची हत्या करत असतो, अधिक स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा म्हणजे विचार न करता अगदी स्वच्छंदपणे जो प्राण्यांची हत्या करत असतो, तर त्या लोकांना यदा कदाचित त्यांची प्राणी हत्येचं कर्म जर अधिक झालेलं असेल तर त्यांना संततीचा लाभ सुद्धा होत नाही. हे सुद्धा एक अत्यंत भयानक असं त्यांचं ते कर्म असतं. कारण प्राण्यांची हत्या केल्यामुळे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल ह्या चार गोष्टीची प्राप्ती होत नाही. आणि कधी कधी जसं बोधिराजकुमाराला जेव्हा ते पूर्वजन्मामध्ये म्हणजे एका बेटावरती असतात पती पत्नी, तर कोणत्याही प्रकारे मनामध्ये किंतु परंतु न करता सुरुवातीला ते पक्ष्यांची अंडी खातात, त्याच्यानंतर पिलं खातात, त्याच्यानंतर पक्षी खात असतात. म्हणजे अशा प्रकारे त्या प्राण्यांची हत्या करून ते आपली उपजीविका करत असतात. या अवस्थेमध्ये जो बोधिराजकुमार असतो, जेव्हा तो भगवंताला निमंत्रण देतो, चादर टाकत असतो, त्या चादर टाकण्याचा उद्देश सांगतो, तर तो म्हणतो भगवान मला संतती प्राप्त होत नाही. भगवंत जर या आसनावर चालले तर मला संतती प्राप्त होईल. हा त्यामागचा म्हणजे सविस्तर आपल्या चॅनलवरती ते आहे, शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगत आहे. तर उद्देश आहे, भगवंत म्हणतात की तुला संतती होणारच नाही, म्हणून या म्हणजे गालिच्यावरती मी चाललो नाही. तो म्हणतो भगवान का? तर भगवंत म्हणतात की तू जे प्राण्यांची हत्या केलेली आहे, जे प्रमादवश तू जे प्राण्यांचे मारलं, प्राण्यांची हत्या केली, त्यामुळे तुला या जन्मामध्ये संतती प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अधिक स्वरूपामध्ये जर आपल्याकडून प्राण्यांची हत्या जर होत असेल, अधिक स्वरूपामधून जर आपण प्राण्याला जर मारत असेल, त्याला इजा करत असेल, त्यांचं रक्त काढत असेल, तर त्याचे परिणाम, त्याचे विपाक आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणते की कधीही आपण स्वतःहून प्राण्यांची हत्या करू नये. कारण स्वतःहून जर आपण प्राण्यांची हत्या केली तर त्याचे परिणाम, त्याचे विपाक आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जेवढे अधिक अधिक चांगले प्रकारचे कर्म, कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्याला करता येत असतील तर तेवढे कर्म आपण केले पाहिजे. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरं जर कोणी देत असेल, ऐका, दुसऱ्याने जर कोणी दिलं तर त्याच्याबद्दल आपण विचार सुद्धा करू नये. जसं आपण बघतो कुठे कुठे कधी कधी असं होते की एखाद्या ठिकाणी भोजन दिलं जातं समजून घ्या, आणि आपल्या मनामध्ये मात्र तिथे शंका कुशंका उत्पन्न होते, आपलं मन वाईट होते. देणारा तर देत राहतो, ऐका, देणारा श्रद्धेनं देतो आणि आपल्याच मनाची मानसिकता बिघडून जाते. त्याच्यामुळे तिथे आपलं सुद्धा कर्म होत असते. देणारा देत आहे, देऊ द्यायचा. आपल्या मनामध्ये इच्छा नसेल तर आपण द्यायचं नाही. पण कोणी जर दिलं असेल तर त्याच्या प्रति किंतु परंतु किंवा विचिकित्सा, शंका कुशंका किंवा आपल्या मनामध्ये वैरभाव किंवा देशभाव आपण निर्माण करू नये. कारण त्याचा जे स्वीकार केला जातो तर फक्त आणि फक्त अन्न म्हणून त्याचा स्वीकार केला जातो. आणि अन्न म्हणूनच सुद्धा आपण सुद्धा दिलं पाहिजे, अन्न म्हणूनच आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. ज्यांची इच्छा असेल त्यांनी दिलं पाहिजे, ज्यांची इच्छा नसेल त्यांनी दिलं नाही पाहिजे. देताना मात्र कुठल्याही प्रकारची शंका कुशंका आपल्या चित्तामध्ये नसली पाहिजे.
बौद्ध साहित्याच्या आधाराने असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा, वर्तमान काळामध्ये सुद्धा आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तशा प्रकारे आहे. तर आमगंध भगवंत असे म्हणतात की जे अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे, पाप कर्म आहे, कायचे अकुशल कर्म, वाचेचे अकुशल कर्म, मनाचे अकुशल कर्म, कर्माला महत्वाचं स्थान दिलं भगवंताने, भोजनाला महत्वाचं स्थान नाही दिलेलं आहे. भोजन फक्त आज आपण ग्रहण करतो त्या क्षणापुरतं त्या वेदना कमी करण्यासाठी, कारण रोज भोजन आपण ग्रहण करत असतो. परंतु जे अकुशल कर्म आहे, जे वाईट कर्म आहे, जे पाप कर्म आहे, मनुष्य पाप कर्म करत असेल, अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, प्राण्यांची हिंसा करत असेल, चोरी करत असेल, व्यभिचार कर्म करत असेल, खोटं बोलत असेल, निंदा नसते, चहाडे चुगले, व्यर्थ बडबड, नशापतन करत असेल, तर हे अशा प्रकारचे अकुशल कर्म आहे. हे अकुशल कर्माचा परिणाम भोजनापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला प्राप्त होत असतो. या अकुशल कर्माला भगवंताने आमगंध असं म्हटलेलं आहे. आमगंध सूत्रामध्ये भगवंत असे म्हणतात की कायचे अकुशल कर्म, वाचेचे अकुशल कर्म आणि मनाचे अकुशल कर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं काया वाचा मनाने आपण अकुशल कर्म करू नये, तर पुण्यकर्म, चांगल्या प्रकारचे कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भोजन हे श्रद्धेनं केवळ भोजन म्हणूनच आपण ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल स्वादिष्ट पंचपक्वानाचं सुद्धा आपण भोजन देऊ शकतो, कारण भोजन हे श्रद्धेनं दिलं पाहिजे. श्रद्धा जर त्या भोजनामध्ये असेल तर ते भोजन स्वतःसाठी सुद्धा सुखकर ठरत असते आणि खाणाऱ्यासाठी सुद्धा ते सुखकर ठरत असते. परंतु शंका कुशंका आपल्या मनामध्ये असेल तर ते भोजन आपण देऊ नये. तर अशा पद्धतीने भगवंताच्या श्रेष्ठ सिद्धांताला अनुसरून आपण या तत्वाला समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. आणि आपल्या मनाचा तो निर्णय असतो आणि त्यामुळे ती गोष्ट आपण आपल्या मनावरती ठेवली पाहिजे. देणाऱ्याने दिलं पाहिजे. खाणाऱ्याला खायचं असेल तर खातील, नाही खायचं असेल तर खाणार नाहीत. ऑप्शनमध्ये मात्र आपण ते कधीही भोजन ठेवलं पाहिजे. ऑप्शनमध्ये जर असेल तर इच्छा खाणाऱ्याची असते, खायचं असेल किंवा खायचं, किंवा नाही खायचं असेल तर नाही खायचं. तर अशा पद्धतीने या श्रेष्ठ सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.